वरतो सम्मा संबुद्धस्स. सगळ्यांना नमो बुद्धाय, जय भीम. आणि आत्ताच सांगितल्याप्रमाणे आमचे आचार्य भिक्खू गोविंद मानदो आणि मी हे धम्मभूमीलाही असतो आणि भाषेच्या प्रॉब्लेममुळे आम्ही दोघेही एकत्र आहे, कारण ते मराठी आहेत आणि मी मराठी आणि कन्नडा दोन्ही आहे. असो तर काही म्हणजे माझा थोडक्यात परिचय देतो. माझं सर्व शिक्षण झालं सांगलीला, कॉलेज कॉर्नर आणि विलिंग्डन कॉलेज विश्रामबाग, आणि काही वर्ष मी आपल्या विभागाचं इकॉनॉमिक्स या विषयाचं मी प्राध्यापक सुद्धा होतो. पण जेव्हा एवढं सुंदर असं धम्म आपल्याला बाबासाहेबांनी दिला आणि आपण त्या धम्मामध्ये जोपर्यंत जात नाही तोपर्यंत आपण शुद्ध होत नाही, हे डोक्यात एकच विचार होता आणि म्हणून तीही नोकरी सोडली आणि धम्मात आलो. आणि आताच 1 वर्ष श्रीलंकेलाही राहून आलेलो आहे. असो तर गेली 2600 वर्षापूर्वी ज्या तथागताने आपल्याला सुख, शांती, समाधान, मानवता, मैत्री आणि जीवनातून दुःखमुक्त होण्याचा जो मार्ग दिला आपल्याला आणि स्वतः दुःखमुक्त झाले आणि त्या धम्माचा अहोरात्र प्रचार प्रसार करणारे हे भिक्खूगण बंद आणि त्याचबरोबर स्वतःला धम्मामध्ये समर्पित करणारे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, की ज्यांनी आपल्यासाठी या भारत देशाला याच पंचशिलेच्या आधारावरती भारतीय संविधान लिहून दान दिलं. फार किती मोठी गोष्ट आहे. भारतीय संविधान हे काय आहे? फक्त हे धम्माचंच ज्ञान आहे. धम्माच्या त्रिपिटक आणि पंचशिलेतूनच त्यांनी शोषून काढलेलं ज्ञान आहे आणि त्याच्यावरच हा भारताचं संविधान निर्माण झालेलं आहे. पण आज आपण सुख, शांती आणि समाधान या 3 गोष्टीसाठी आपण कुणीकडे भटकतोय हे आमचं आम्हालाच माहित नाही. कारण तरी सुद्धा आम्ही सुशिक्षित आहोत, तरी सुद्धा आम्हाला वाटतं की इकडे गेलं तर सुख भेटेल, तिकडे गेलं तर घरात समाधान राहील, किंवा इकडे गेलं तर लेकरं समाधान राहतील, सुखात राहतील. पण आम्ही बरंच भरकटलेलं आहे आणि भरकटतोय. आज बाबासाहेबांनी 70 वर्षापूर्वी आपल्याला धम्म दिला होता. त्या धम्माचा अर्थ, मतितार्थ आत्ता सुद्धा आपल्यापर्यंत पोहोचलेला नाही किंवा आपल्याला कळला नाही. मग त्या बाबासाहेबांनी एवढं मोठं आपल्यासाठी हे सत्कार्याचं काम केलं, पण आपण काय करतोय? हेच जर विचार केलं, हे 14 ऑक्टोबर 1956ला ज्या बाबासाहेबांनी नागपूर या दीक्षाभूमीवरती 22 प्रतिज्ञा देऊन आम्हाला धम्माकडे वळवलं होतं, पण आज जर आम्ही प्रत्येक गावात फिरतोय, प्रत्येक गावात पाहतोय, पण 22 प्रतिज्ञेपैकी एखादा तरी प्रतिज्ञा आपण पाळतोय का? हे जर आपल्या मनावर जर हात ठेवून जर विचारलं तर मन तुम्हाला भरपूर शिव्या घालत. भरपूर तुमचं मन तुम्हालाच शिव्या घालत की मूर्ख आहे, असं आहे, तसं आहे. कारण का की बाबासाहेबांनी आपल्या समाजामध्ये हे जातीयता नष्ट करण्यासाठी आपल्याला धम्मा लावून बसवलं आणि या दगडाच्या देवांना सोडा म्हटलं. आज अजूनही आम्ही सुशिक्षित असून त्याच दगडाला अजून डोके हाणतोय, कपाळात मारून घेतोय, गालावर मारून घेतोय. मग आपण सुशिक्षित मूर्ख आहोत की नाही? मग बाबासाहेबांनी काय केलं? चुकीचं केलं का? किंवा बाबासाहेबांनी आम्हाला कुठल्या चुकीच्या वळणावर नेलं होतं का? नाहीये. तरी सुद्धा आज आमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये जर पाहिलं, समोर बाबासाहेब दिसतोय, गौतम बुद्ध दिसतोय, आणि आपल्या घरात गेल्यानंतर अजून आहे तेच. काय तुमच्या जीवनाला कुठलं जीवन म्हणायचंय? मग हे टोटली प्रत्यक्षात असं म्हणता कामा नये की आपण या बाबासाहेबांना विरोधक तयार झालेलो आहे. बाबासाहेबांच्या प्रत्येक गोष्टीला विरोध तयार करतोय. बाबासाहेबांची एकही गोष्ट आपण मानत नाही आणि वरून म्हणतो आमच्या बापानं काय घटना लिहिली. अरे त्या बापानं घटना लिहिली ठीक आहे, पण त्या घटनेतला एखादा कलम तरी माहिती आहे का? नाहीये. मोठ्यानं जयंती करतो, 1.5 लाखाचं काय ते डीजे लावतो 1.5 लाखाचा.
आणि लाखभरांचे फटाकडे आणतोय आणि काय त्याच्यासोबत मग अजून थंड आहे गरम आहे अजून सोबत, कारण पाय उचलायला पाहिजे रात्रभर पळायला उड्या मारायला. काय घडलं बाबासाहेबांचं? बाबासाहेब जिवंत असताना, बाबासाहेब हयात असताना कोल्हापूरच्या शाहू महाराजांना चांदणी चौकामध्ये पहिला पुतळा बनवला होता बाबासाहेबांचा. तर त्यावेळेला बाबासाहेब त्यावेळेला या आपल्या समाजाला एक संदेश दिला होता, माझी जयंती जर करायची असेल तर वैचारिक जयंती करा, की डीजे लावून बाजा लावून करू नका, आणि मला डोक्यावर घेऊन नाचण्यापेक्षा माझ्या विचाराला डोक्यात नाही घेतला. मला तर वाटतं नाही घेतलं. अजून 22 प्रतिज्ञापैकी कुठली तरी एखादी प्रतिज्ञा सांगा बघू, कोणी सांगते? नाही, काही घेणं देणंच नाही आपल्याला बौद्ध धर्माशी. फक्त भंते आले काहीतरी सांगतेत म्हणून चालायचं, काहीतरी बोलतात म्हणून बोलायचं. पण खरं मनापासून सांगायचं म्हणजे महिला मंडळाने जर सुधारलं तर अख्खं घर सुधारतं. अख्खं घर सुधारलं मग ते नवरा किती का व्यसनी असणार त्याला बरोबर रस्त्यावर आणायचं महिला मंडळाचं काम असतं. किती नवरा कुणीकडे जरी पळाला त्याला रस्सी बांधून खेचायचं काम हे त्या महिलेचं असतं, आणि त्या महिलेकडून त्यांच्या मुलांना संस्कार घडवायचे असतात. आता बापच असा पिऊन पळतोय म्हणजे मुलगा थोडा मोठा झाला, बाप तिकडनं पिऊन येतोय, मुलगा इकडनं पिऊन येतोय, काय संस्कार आहे? अजून तुम्हाला जर विचारलं आठवड्याची वार किती आहे मग सांग बरं, तुम्हीच सांगा. तुम्ही शिकलेल्या आठवड्याची वार किती? 7. कुठल्या कुठल्या देवाचे? सोमवार कुठल्या देवाचा वार आहे? फटाफट सांगा, कारण मी का तुमचा का दुसरा कोणी नाहीये, तुमच्या मनाचा एक व्यक्ती आहे. कुणी सांगा सोमवार कुठल्या देवाचा आहे? महादेव. मंगळवार सांगा सांगा सांगा. यल्लम्मा. बुधवार आया माया सांगा की मला तुमच्याकडनं ऐकायचं आहे, मला आपुलकी आहे, सांगा. गुरुवार. शुक्रवार. शनिवार. रविवार मटण डे. बरोबर. हे जसे तुम्हाला पटपट सांगता आले, माय मावल्यांनो, तुमच्या संरक्षणासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिल हे कानून लिहिलं होतं. त्या कानून मधलं एक तर संरक्षणाचं कानून सांगा मला बघू, किंवा बाबासाहेबांना किती मुलं होती आणि त्या मुलाची तर नावं सांगा बघू. मग तुम्ही बौद्ध कसले? मग तुम्ही बाबासाहेबांचे अनुयायी कसले? तुम्ही स्वतःला का अनुयायी म्हणून घेता? तुम्ही सरळ सरळ महाराज म्हणून सांगा ना. कोणी जरी विचारलं सरळ सरळ तुम्ही महाराज म्हणून सांगा, तुम्ही बौद्ध कसल्या अनुयायी कसले तुम्ही? हे तुमच्या महिलांच्या संरक्षणासाठी बाबासाहेबांनी हिंदू कोड बिलला मनाई केलं असताना कायदेमंत्रीच्या पदाला लाथ मारून खुर्ची फेकली होती आणि सही दिलं होतं की माझ्या आया बहिणीच्यासाठी मी हा हिंदू कोड बिल कायदा करत असताना यांनी नाकारलं होतं. काय करतोय? काय करतो सांगा मला. चुकीचं करतोय का बरोबर करतोय? नाही आहे बहिण, तसं नाहीये. तुमच्यासाठी बाबासाहेबांना 4 लेकरं घातले. त्या माता रमाईनं 4 लेकरं मातीत गेले तरी बाबासाहेबाला कळवलं नाही. कारण जर कळवलं असतं तर लंडनहून बाबासाहेब परत आले असते अर्धवट शिक्षण सोडून, आणि परत जायला पैसे भेटत नसते. त्याच्यामुळं आई त्या मातेनं बाबासाहेबाला कळवलं नाही. जर मी कळवलं तर अर्धवट शिक्षण सोडून येतील, आणि ह्या माझी जी परिस्थिती आहे उद्या या माझ्या लेकरांची होऊ नये. तेवढं मोठं दुःख तिनं गिळून बसलं होतं तुमच्यासाठी. आज त्या माता रमाईला बाबासाहेबाचं एखादं फंक्शन म्हणजे प्रोग्राम जर पाहायला जायचं असलं तर 3.5 ठिगळाची होती, आणि त्याच माता रमाईनं शेवटी बाबासाहेबांच्या फंक्शन मध्ये बघायचे म्हणून ती त्या संदूक मध्ये पडलेलं त्या
शाहू महाराजांनी त्या बाबासाहेबांना 10वी पास झाल्यानंतर जे फेटा बांधला होता ते फेटा गुंडाळलं अंगाभोवती आणि जाऊन एका झाडाच्या आडोशाला थांबून बघते. बाबासाहेब तेवढं मोठं सत्कार चाललेलं आहे, सगळे ब्राह्मण जमलेले, ज्यांनी ज्यांनी बाबासाहेबांना तकलीफ दिला त्यांनी सुद्धा त्या ठिकाणी त्या समारंभात आलेले आहेत. आणि बाबासाहेबांनी चौबाजूला नजर फिरवता सगळे दिसत आहे पण माझी रामू दिसत नाहीये. त्यावेळेला बाबासाहेबांनी बारीक नजर ठेवून पाहत असताना त्या एका झाडाच्या आडोशावरून बाबासाहेबांना बघत होती. मग बाबासाहेबांनी हेरलं आणि प्रत्यक्षात स्वतः माईक त्या स्टँडला लावून ताड 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 गेले. बाबासाहेबांनी रमाईचा हात धरून स्टेजवर आणलं. बघ रामू, तूही माझ्यासाठी 2 गोष्टी बोल. ती शिकलेली का काय ही दिसली तिला सुद्धा येत होती, अबाकडे येत नव्हतं. तरी त्या मामावलीनं माईक घेतलं आणि साहेब या माझ्याकडून आणि या माझ्या समाजाकडून सगळ्यांकडून तुमचं हार्दिक स्वागत. 2 शब्द बोलले. बाबासाहेबांच्या हातात माईक दिलं, पटकन खाली बसले. खाली बसल्यानंतर बाबासाहेबांच्या हाताची दोरी सुटली होती. ती दोरी बांधून झालं. मग परत उठले. मग बाबासाहेबांच्या हातातनं माईक हिसकावून घेतलं. कुणीकडनं राग आला तर त्या माईमौलीला माहित नाहीये. काय म्हटली की साहेब तुम्हालाच काय, तुमच्या बुटाला सुद्धा या मनोवाद्याची नजर लागू नये म्हणून तुमच्या सुटलेल्या बुटाची दोरी बांधत. काय म्हटले, परत रिपीट करू का की साहेब तुम्हीच काय, तुमच्या बुटाला सुद्धा या मनोवाद्याची नजर लागू नये म्हणून तुमच्या बुटाची सुटलेली दोरी मी बांधत होते. हे त्या मायमौलीचे, अनाडी मायमौलीचे शब्द. आज जर तुमच्या घरात बघितलं तर एकेकाच्या कपाटात कमीत कमी 30-30 साड्या, 50-50 साड्या आहेत. कोणाचा उपकार आहे माय तुमच्यावर? ये कोणाचा उपकार आहे? तरी अजून सुद्धा मार्केटला कुठली साडी आली तर लगेच कोण, अहो येता येताना त्या मिरजेत ह्या दुकानात एक साडी नवीन आली, घेऊन या. आणि आणलं ठीक आहे, नाही आणला तर त्याचं त्या दिवशीचा उपवास आहे. मग इकडची भांडी तिकडं, तिकडची भांडी इकडं. साधं कप चायवर भेटत नाहीये. हे असले आमची आया बहिणी. त्याच रमाईनं एखाद्या दिवशी सामाजिक नळाला पाणी भरत असताना एका बाईनं म्हटलं होतं, काय ग रामू, तुझा नवरा वेळ बॅरिस्टर आहे म्हणून सांगतेस, तुझ्या गळ्यामध्ये एक फुटकं काळं मणी नाही. बघ माझा नवरा बघ किती गेलाय माझ्या गळ्यामध्ये. काय म्हटले असेल त्या ठिकाणी? दुसरी बाई असती तर घागर ठेवली असते, कानात पडून मारली असती, बरोबर. पण या आई तसं केलं नाही. फक्त काय म्हटली, बघ तुझ्या गळ्यात एवढं जरी सोनं नाणं असलं तर तुझ्या नवऱ्याला या गल्लीत विचारत नाहीत, पण माझ्या गळ्यात फुटकं नाणं नसताना, फुटकी मणी नसताना माझ्या नवऱ्याला हक्क जगलं. ही आहे त्या महामाऊलीची मोठेपणा. मग आज आपण काय करू? आज कुठल्या थराला चाललोय? अजून डोक्याचे केस सोडायचे, हो करत ते लिंबाचा पाळा डोक्याला बांधून घ्यायचं आणि चलायचं अंबाबाई जोडून. काहीतरी आपल्या मनाला विचारा तुम्ही, कुठली देवी आहे, कोण देव आहे? देव कुणाला म्हणावं? ज्याचं मन शुद्ध आहे, ज्याची काया शुद्ध आहे, ज्याचं नजर शुद्ध आहे आणि ज्याची वाणी शुद्ध आहे, अशा माणसाला निष्कलंक म्हणतात. जेणेकरून कायिक, वाचिक आणि मानसिक हे तिन्ही पापातून तो मुक्त झालेला असतो, तेव्हा त्याला देव म्हणावं. आणि तुमच्या देव कोण कसे आहेत माहितीये का? 8-8 हात, 10-10 हात, 12-12 हात, एकात तलवार, एकात बर्ची, भाला, तलवार, काय काय काय. अरे कुठं युद्धाला चाललाय का काय तुम्ही? हे असले देव तुमचे. म्हणून एकानं म्हटलं होतं, ज्यानं जर त्या याला मला पूजलं तर ते देवदासी झाले आणि ज्यांनी बाबासाहेबाला पूजलं त्यांनी राष्ट्रपती झाले. आता ह्याच्या पुढचं तर गोष्ट बोलत नाही. तरी अजून आमच्या घरात अजून यल्लमा जात नाहीये, ती बाई जात नाहीये. ज्या ठिकाणी बाबासाहेबाला बसायची जागा आहे त्या ठिकाणात असल्या दगडांना बसवतात आणि ज्या ठिकाणी ते दगड बसायची जागा आहे त्या ठिकाणी बाबासाहेबाला बसवतात.
म्हणजे बाबासाहेब खूप तुम्हाला तकलीफ दिली असते नाही का? 1992 ला 25 जानेवारी 1952 ला युपी मध्ये एका सभेमध्ये बाबासाहेब रडत होते, एका लहान मुलासारखं रडत होते, की म्हणत होते की माझे दोन्ही खांदे आता बसून पडले, मी तुमच्यासाठी या समाजाचं वजन आता उचलू शकत नाही, भार उचलू शकत नाही. आता माझे राहिलेले पुढचे शिक्षण घेतलेले हे माझ्या समाजाचा रथ पुढे नेतील, हे विचार केलं होतो. पण मी तुमचं काय चूक केलं की ज्याच्यामध्ये तुमचा फायदा होता आणि मी ते काम नाही केलं? असं कुठलं काम राहिलंय का बाबासाहेबांनी आपल्यासाठी हे काम केलं नाही म्हणून? राहिलंय का? तुम्हाला पोटात 3 महिन्याचं बाळ असेपासून शेवटपर्यंत तुमचे कायदे लिहून ठेवले. शेवट जातानाचेही कायदे आहेत, इथपर्यंत कायदे लिहून ठेवले, तुमच्या फायद्याचे लिहून ठेवले. आणि आज आपण काय करतोय? मस्त एका क्लोजरला स्पीकर बांधायचं, गाणे लावायचे मोठे, हे ओढायचं मळवट. कुठल्या देवाला तुम्हाला माफ करत सांगा मला? ज्या बाबासाहेबांना जे आतापर्यंत आमच्या बघण्यात फिरण्यात बाबासाहेबांना ज्यानं विरोध केलाय, ज्यानं बैमान झाले, कुत्र्याच्या मोतीने गेलेले. एक उदाहरण सांगा म्हणलं सांगू शकतो. बोरकर म्हणून एक व्यक्ती होते, बाबासाहेबांना निवडणुकीत विरोधात थांबले होते आणि बाबासाहेबांना त्यांनी पाडून त्यांना स्वतः जिंकला होता. आणि 3 दिवसामध्ये एअरप्लेनला जात असताना विमान क्रश झाला आणि गेला खड्ड्यात. हे बैमानी आहे. बाबासाहेबाला जो बैमान झालाय तो अशाच स्मृतीनं मरतोय. त्याच्यासाठी बाबासाहेबाचं आपण अन्न खातोय. त्या एका माय माऊलीनं म्हटलं होतं, माय बापाहून भीमाचे उपकार लय हायर, तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबाची सही हायर. एवढं तर उपकार ठेवा आणि रोज बुद्ध विहाराला या. आंघोळ केल्यानंतर पहिल्यांदा बुद्ध विहाराला या. इथं 2 अगरबत्ती असतील किंवा 2 फुलं असतील किंवा एखादी मेणबत्ती असेल, हे तेवढं लावून जर तुमच्या कामाला जर तुम्ही सुरुवात केली तर तुमच्यासारखं यश कुठल्या देवाला देतो? एवढं यश येतं तुमच्या हातात. तेवढं तुमचं मन समाधान राहतं, तेवढं तुम्ही संतोष राहता, तेवढं तुम्ही प्रफुल्लित राहताय. म्हणून प्रत्येक दिवशी उठलं की आंघोळ केलं, पहिलं इथं यायचं, काय असेल ते. इथं काय तुम्हाला नारळ फोडायची गरज नाही किंवा कोंबडा बकरा कापायची गरज नाही किंवा नवस मागायची गरज नाही. तर नवसाला काही पावत नाही. फक्त 4 विचार आहेत की आपण कसं राहावं, कसं जगावं आणि कसं निपाणाला प्राप्त व्हावं. ह्याच गोष्टी इथं आपल्याला ज्ञान भेटते. इथून बाकीचं काही ज्ञान भेटत नाही. पण जेव्हा आपण कुशल कर्म करतो, कुशल विचार करतो, सगळे आपल्या मनातले सगळे राग, पाप, काय म्हणतो, अहंकार, गर्व, हे सगळं एकदा आपल्यातनं धुवून गेलं की आपण वरून जेवढं शुद्ध आहे तेवढंच मधून शुद्ध होतो. तेव्हा मात्र आपण कुठंतरी गौतम बुद्धाच्या धम्माला वाटचाल करतो. म्हणून एवढंच 2 गोष्टी बोलतो, कारण अजून आमचे आचार्य बुद्धीजी यांनाही बोलायचं आहे. भवतु सर्वमंगलम्, भवतु सर्वमंगलम्, भवतु सर्वमंगलम्. साधु